सर्वांना राम राम, नमस्कार आणि जय शिवराय. तर मित्रांनो, खूप दिवस झाले की आपला अजून व्लॉग आलेला नाही. कामाच्या व्यस्ततेमुळे व्हिडिओ टाकता आला नाही. तर हा व्हिडिओ येत आहे आपला जगन्नाथपुरी येथील जगन्नाथ स्वामीचा. जगन्नाथपुरी हे तीर्थक्षेत्र बडनेरापासून 1211 किलोमीटर अंतरावर आहे आणि 4 धामपैकी एक धाम असलेले हे एक तीर्थक्षेत्र आहे. जगन्नाथपुरी हे तीर्थक्षेत्र ओडिसा राज्यातील पुरी या शहरात आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला 1 दिवस आणि 1 रात्र म्हणजे 24 तास लागले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी पोहोचलो. रेल्वे स्टेशनवरून आम्ही हॉटेलकडे निघालो, जे हॉटेल मंदिराच्या लगतच होते. रेल्वे स्टेशनवरून आपल्याला 20 ते 30 रुपयात ऑटो मंदिरापर्यंत मिळून जाईल पर पर्सन. जगन्नाथपुरी येथे भाविक भक्तांची खूप गर्दी असते, त्या कारणाने या ठिकाणी राहायला रूम मिळत नाही. म्हणूनच जेव्हा कधी आपला प्लॅन होईल या ठिकाणी जायचा, तर 1 महिना अगोदरच रूम बुक करून ठेवावी लागेल, कारण वेळेवर रूम या ठिकाणी उपलब्ध होत नाही. आम्ही सुद्धा 1.5 महिना अगोदर या ठिकाणी रूम बुक करून ठेवली होती, त्या कारणाने आम्हाला काही अडचण गेली नाही. तर आपण पोचलेलो आहे मार्केट चौक येथे. येथून मंदिर फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपली रूम सुद्धा याच ठिकाणी आहे. आम्ही सर्व रूमवर गेलो, आंघोळ केली आणि दर्शनाला निघालो. ही बघा आमची रूम. आमची फॅमिलीतील सदस्य जास्त असल्या कारणाने आम्हाला मोठी रूम घ्यावी लागली. रूम एवढी मोठी होती की 11 ते 12 जण या ठिकाणी आरामात झोपू शकतात आणि दोन्ही साईडने संडास बाथरूम होते. आता निघालो आम्ही दर्शनाला आंघोळ करून. आणि हो, या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा असल्या कारणाने भाविक भक्तांची खूप गर्दी होती. 1 ते 1.5 किलोमीटर पासूनच जे आपल्याला बॅरिकेड दिसत आहे ते लागले होते. आणि या ठिकाणी मंदिराच्या परिसरात मोबाईल नेणे मनाई आहे. म्हणूनच मोबाईल अगोदरच रूमवर ठेवा किंवा या ठिकाणी स्टँड असते त्या ठिकाणी आपण फ्रीमध्ये मोबाईल ठेवू शकतो. मोबाईल व चप्पल ठेवण्यासाठी या ठिकाणी मंदिराकडून ही व्यवस्था फ्रीमध्ये होती आणि जागोजागी पाणी पिण्याची सोय देखील मंदिराने केली होती. मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 5:30 वाजतापासून तर रात्री 9:30 पर्यंत असते. मंदिरात भाविक भक्तांची गर्दी सुरूच असते. या मंदिराला वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते, जसे श्री पुरुषोत्तम क्षेत्र, नीलांचल, नीलगिरी अशा नावाने देखील ओळखले जाते. हे मंदिर विष्णूचे अवतार श्रीकृष्णाला समर्पित आहे. भारतातील एकमेव मंदिर आहे या ठिकाणी 3 बहीण भाऊ आहेत, जसं जगन्नाथ स्वामी, बलभद्र आणि देवी सुभद्रा. हे मंदिर 10 एकराच्या क्षेत्रात पसरलेले आहे, ज्यात लहान मोठे 31 मंदिरे आहेत आणि या ठिकाणची स्वयंपाक खोली भारतातील सर्वात मोठी मानली जाते. या स्वयंपाक खोलीत फक्त पुरुषच जेवण बनवतात. या ठिकाणी एकही महिला जेवण बनवत नाही. सर्व पुरुषच स्वयंपाकी या ठिकाणी आहेत. एकूण स्वयंपाकी या ठिकाणी 700 लोक आहेत. आता आपण आहोत मंदिराच्या परिसरात, कारण मंदिराच्या आत कॅमेरा आणि मोबाईल नेता येत नाही, म्हणूनच आपल्याला बाहेरूनच शूट करावा लागतो. मंदिराच्या बाहेर काही भजन मंडळी देखील बसली होती, जे ओडिया भाषेत त्यांचे भजन म्हणत होती जगन्नाथ देवासाठी. जगन्नाथ स्वामीची जी मूर्ती आहे ती लिंबाच्या लाकडापासून बनवलेली आहे आणि दर 12 वर्षांनी ही मूर्ती बदलली जाते. ज्या वेळेस मूर्ती बदलल्या जाते त्यावेळेस पुरी शहरातील संपूर्ण लाईन बंद असते आणि मंदिराच्या बाहेर CRPFचा पहिरा असतो. असे म्हणतात की या मूर्तीच्या आतमध्ये श्रीकृष्णाचे हृदय आहे, ते जुन्या मूर्तीतून काढून नवीन मूर्तीत टाकतात. म्हणूनच या ठिकाणची लाईन बंद केली जाते. यालाच ब्रह्मतत्व देखील म्हटले जाते. हे ब्रह्मतत्व बदलताना पुजाऱ्याच्या हातात दस्ताने डोळ्याला पट्टी बांधली जाते. जगन्नाथपुरी मंदिराची लांबी 650 फूट, रुंदी 644 फूट तर उंची 214 फूट 8 इंच इतकी आहे. असे म्हणतात की मंदिराच्या वरून ना पक्षी उडतो नाही विमान, आणि मंदिराचा ध्वजा हे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहते. त्याचा नमुना देखील तुम्हाला समोर दिसेलच. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण माहिती, मंदिराची ध्वजा रोज बदलल्या जाते संध्याकाळी 5च्या दरम्यान. जर एकही दिवस मंदिराची ध्वजा बदलली नाही
तर हे मंदिर 12 वर्षाकरिता बंद करण्यात येईल असे म्हटले जाते आणि 3 ते 4 दरम्यान जगन्नाथ यांना भोग लावला जातो, तेव्हा मंदिरात भक्तास येण्यास मनाई राहते. असे म्हणतात की जगन्नाथ स्वामीचे दर्शन गरुड स्तंभाच्या मागून घेतले पाहिजे, जे मंदिराच्या गेटच्या एकदम समोर आहे. तो आहे गरुड स्तंभ. त्याच्या मागूनच जगन्नाथ स्वामीचे दर्शन घेतले पाहिजे अशी मान्यता आहे. जगन्नाथ मंदिर हे हिंदू मंदिर असल्या कारणाने या मंदिरात गैर हिंदूंना प्रवेश नाही व विदेशी लोकांना सुद्धा या ठिकाणी प्रवेश नाही. जर त्यांना दर्शन घ्यायचेच असेल तर ते रथयात्रा दरम्यान दर्शन करू शकतात, तसा मंदिरात प्रवेश नाही. असे म्हणतात की मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा वरून 3ऱ्या पायरीवर पाय ठेवू नये. ती यमाची पायरी आहे, तिला यमशिला देखील म्हणतात. त्या पायरीवर आपण पाय ठेवताच आपले सर्व पुण्य नष्ट होतात. तर ती पायरी कशी ओळखायची मी सांगतो. मंदिरात जाण्यासाठी खूप पायऱ्या आहे, त्यापैकी सर्वच पायरीला लाल कलरने रंगवलेलं आहे आणि जी वरून 3ऱ्या नंबरची जी पायरी आहे त्याच पायरीला फक्त काळ्या रंगाने रंगवलेलं आहे. ती पायरी ओळखता यावी म्हणून त्या पायरीला काळा रंग दिला आहे. म्हणून मंदिरात जात असताना खाली व वर दोन्ही ठिकाणी लक्ष द्या, कारण सांगता येत नाही आपला पाय त्या पायरीवर पडू शकतो. त्या पायरीला यमशिला का म्हणतात याची देखील एक छोटीशी कहाणी आहे. जेव्हा लोकांचे पाप वाढत होते तेव्हा ते लोक जगन्नाथपुरीला दर्शनाला गेले की त्यांचे पाप नाहीसे व्हायचे. ही गोष्ट यमदेवाला माहिती होताच ते जगन्नाथ स्वामीच्या दर्शनाला आले आणि त्यांना ती परिस्थिती सांगितली. तर जगन्नाथ स्वामींनी यमाला म्हटले की तुम्ही माझ्या मंदिराच्या 3ऱ्या पायरीवर वास करा. तिच्या पायरीवर पाय ठेवताच त्या मनुष्याचे सर्व पुण्य शून्य होतील. तेव्हापासून त्या पायरीला यमशिला असे नाव पडले आहे. आणि देवाची लीलाही खूप अनोखी आहे. जर त्या पायरीवर पाय जरी पडला तरी आपल्याला पाप लागणार नाही. ते कसे? तर पायरीवर पाय पडला नंतर आपल्याला जगन्नाथ महाराजचे दर्शन करावेच लागते, तेव्हा आपले पाप दूर होतात आणि आपल्याला पुण्य प्राप्त होते. हीच देवाची लीला आहे. आणि मी सांगितलं होतं की जगन्नाथपुरी येथील स्वयंपाक खोली भारतातील सर्वात मोठी स्वयंपाक खोली मानल्या जाते, ज्या ठिकाणी एकावर एक 7 मातीचे भांडे ठेवून देवाच्या नैवेद्यासाठी प्रसाद बनविला जातो. तर अगोदर वरच्या भांड्यातील प्रसाद शिजतो, वरून खाली प्रसाद शिजत येतो. सगळ्यात शेवटी चुलीवर असलेली खालची भांडी त्यातील भात शिजतो. असा चमत्कार जगन्नाथपुरी येथील आहे आणि येथील प्रसाद लाखो लोकांना पुरतो. या ठिकाणी कधीच कमतरता पडत नाही. या प्रसादाला म्हणतात खाजा. जगन्नाथ स्वामींना हा प्रसाद आवडतो आणि मंदिराच्या आत आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा हा प्रसाद आपल्याला मिळेल. आणि ही आहे नारळाची दंडी. जगन्नाथपुरीला गेल्यास ही दंडी सोबत आणावी आणि आपल्या मंदिरात ठेवायची. याला म्हणतात निर्माल्य. यामध्ये तांदूळ असते. जगन्नाथपुरीमधील जो प्रसादाचा भात असतो तो जेव्हा उरतो त्याला सुकवून या पोटलीमध्ये भरतात. याला निर्माल्य म्हणतात. या 2 वस्तू जगन्नाथपुरी येथून नक्की आणल्या पाहिजेत. या निर्माल्याचा प्रसाद म्हणून सुद्धा उपयोग करतात. आपल्या घरच्या जेवणात याचा 1 दाणा टाकला पाहिजे. जर आपल्या घरी भंडारा असेल त्या भंडाऱ्यात सुद्धा या तांदूळाचा 1 दाणा टाकलास तर या ठिकाणी जेवण कमी पडणार नाही अशी मान्यता आहे. आपल्याला ही जगन्नाथपुरीची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो फिरायला गेलो आणि चिडियाघर, सूर्यमंदिर आणि लिंगेश्वर टेम्पल सुद्धा बघितले. प्रथम आम्ही गेलो संत आर्ट म्युझियममध्ये, ज्या ठिकाणी वाळूने बनवलेल्या मूर्त्या आहेत. तर ह्या संत आर्ट म्युझियम आपण पटापट बघू, म्हणजे व्हिडिओ फास्टमध्ये करू, कारण हा व्हिडिओ खूप लांब होत आहे. त्या कारणाने आपण व्हिडिओ पटापट बघू.
हे जेवढेही फोटो दिसत आहे हे पूर्ण आर्ट तयार केलेले आहे ह्या माणसाने. नंतर आम्ही निघालो मरीन ड्राईव्हच्या बीचवर, जे पुरीमध्ये स्थित आहे. मुंबईमध्ये सुद्धा आहे आणि या पुरीमध्ये सुद्धा मरीन ड्राईव्ह बीच आहे. हा मरीन ड्राईव्हचा समुद्र खूप खवडलेला आहे. याच्या लाटा वरपर्यंत जातात. इथं सर्वांनी शॉपिंग केली, टोपी घेतले, चष्मे घेतले, नंतर समुद्र किनाऱ्यावर गेले. हा मरीन ड्राईव्ह बीच खूप सुंदर आहे, पाहण्यासारखा आहे. कोणार्क सूर्य मंदिर जाण्या अगोदर हा बीच आपल्याला लागतो. कोणार्क सूर्य मंदिराची माहिती आणि डोंगा कशाला म्हणतात याचा दुसरा भाग येणार आहे, तो नक्की बघा. याला म्हणतात डोंगा. याला समुद्रात सोडला जातो. का सोडला जातो याची माहिती आपण पुढच्या भागात बघू, आणि सूर्य मंदिराची देखील. तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या सर्वांना शेअर जरूर करा. तर भेटूया पुढच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत आपापली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.